हाय गाईज, आज बनवतो आपण ब्रेडची नवीन रेसिपी. ती काय बनवतात ते बघूया आणि त्यासाठी काय काय लागते ते बघूया. त्यासाठी ते आपण व्हेजिटेबल्स आणि स्वीटकॉर्न कट करून घेतलेले आहे, बघू शकता तुम्ही. इथे आपण घेतलेले आहे कांदा चिरून घेतला आहे, शिमला मिरची, टोमॅटो, स्वीटकॉर्न घेतले आहे, त्यानंतर कोथिंबीर घेतले. हे सर्व आपण इथे कट करून घेतलेलं आहे. आता इथे आपण एक भांडा घेतलेला आहे, त्यात आपण घेतोय बेसन. इथे आता बेसन घेतलेलं आधी. त्यात काय टाकतोय आपण, हळद, धणे पावडर, जिरे पावडर, मीठ, थोडंसं तिखट. आता इथे आपण एकत्र करून घेतोय. आता आपण त्यात सगळे व्हेजिटेबल टाकून घेतलेले बघू शकता तुम्ही. त्यात घेते थोडंसं पाणी. थोडं थोडंच पाणी घ्यायचं आपल्याला, खूप पातळ नाही करायचं, ब्रेडला राहिलं पाहिजे ना. इथे मस्त एकत्र आपण कालवून घेतलेले. आता आपण इथे ब्रेड घेतलेला आहे, ब्रेडला आपण लावून घेतोय. जास्त पातळ नाही केलं त्यामुळे ब्रेडला ते लागते. जास्त पातळ केलं तर ब्रेडला राहणार नाही ते, पण जास्त पातळ करायचं नाही आहे. इथे तेल ठेवले तापत, पॅनमध्ये तेल तापत ठेवलं आपण. त्याच्यात आपण टाकूया. आता हे वरून लावून घेतो. ते लावून घेतलेलं आपण बघू शकता तुम्ही. आपल्याला इथे फ्राय करून घ्यायचं याला. एक सेकंड बघू शकता. आता इथे आपण पलटी मारून घेतलेलं आहे, बघू शकता. मस्त असा कलर पण आलेला आहे. आपण काढून घेऊया. ह्याला आपण काढून घेतोय. मस्त झालेलं आहे बघू शकता तुम्ही. मस्त कलर पण आला आहे, व्हेजिटेबल पण मस्त दिसत आहेत. बघा, ही आपण पडली ती काढून घ्यायची. हा एक खाल्ला तरी पोट पॅक होईल. मुलांना भरपूर भाजी खायला मिळेल. बघा, इथे आपण दुसरा पण तसंच लावून घेतोय.
नंतर पण पॅनमध्ये टाकूया त्याला. त्याला भरपूर लागले भाजी सगळ्या साईडून. आता आपण ह्याला पण तसंच सेम अशा प्रकारे फ्राय करून घ्यायचं. इथे आपला दुसरा पण फ्राय झाला. आता ह्याला आपण काढून घेऊया डिशमध्ये. हे इथे आता बघू शकता तुम्ही, मस्त असे झालेले आहेत, बघू शकता. आणि हा एक ब्रेड जर लहान मुलांना दिलं तर त्यांचं पोट भरू शकतं. आणि तुम्हाला असं रोज काय करायचं प्रश्न पडेल, व्हेजिटेबल कसे द्यायचे मुलांना, ह्याच्यात तुम्ही देऊ शकता भरपूर असे व्हेजिटेबल. अजून व्हेजिटेबल तुम्ही ॲड करू शकता, तुम्हाला जर कुठले ॲड करायचे आहेत तर. त्यांचं पण पोट भरेल आणि हेल्दी पण पोटात जाईल. कमी तेलात आणि कमी तेलात आपण फ्राय केलेले आहेत, जास्त आपण तेल वापरलेलं नाही आहे. बघू शकता, सॉससोबत खायला हे मस्त लागतात. टेस्टी अशी आपली रेसिपी रेडी झालेली आहे. तर ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच तुम्ही पण नक्की ट्राय करा, तुम्हाला पण नक्की आवडेल. थँक्यू.